नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्रातील दिव्यांग बांधव त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने बेनिफिशियर सत्यापन ॲपवरती काढण्याच्या सूचना केल्या होत्या आणि प्रत्येक नागरिकाने ते काढलं गेलं पाहिजे आणि त्याला जे काही अडचणी असेल मदत करण्याचं काम हे तहसीलदार कार्यालयाने सांगितलं होतं. हे जरी असलं तरी सुद्धा राज्यामध्ये 13,26,000 इतके लाभार्थी हयातीचा दाखला न काढल्यामुळे वंचित होणार आहेत या योजनेपासून किंवा या हप्त्यापासून. हे जेव्हा सरकारला किंवा प्रशासनाला समजलं त्यावेळेस त्यांनी ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला काढण्यासंदर्भात संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांना सूचना केल्या आहेत. आता संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांना सूचना केल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी काय करणार, संबंधित तहसीलदार कार्यालयांना काम करण्यास सांगणार की बाबा अशा पद्धतीने तुमच्या स्तरावर एवढे लाभार्थी या ठिकाणी हयातीचा दाखला काढण्यासंदर्भात बाकी आहेत ते लवकर काढावं, कारण त्या संदर्भात राज्य सरकारला निर्णय द्यायचे. आता तुम्हाला हेही सांगतो की राज्य सरकारने सध्या स्थितीला तरी कोणत्याही प्रकारची शेवटची तारीख दिलेली नाही की बाबा हयाती दाखला काढण्याची ही शेवटची तारीख आहे. पण मात्र आता ही त्या लाभार्थ्यांना संधी दिलेली आहे. जर ही संधी जर तुम्ही सोडली तर मात्र कदाचित तुमचे हप्ते बंद होतील, कारण आता तुमचे जे तहसीलदार कार्यालय आहेत हे ग्राउंड लेवलला काम सुरू करतील, वेगवेगळे शिबिर आयोजित करतील, कॅम्प आयोजित करतील किंवा संबंधित लाभार्थ्यांना फोन करून संबंधित कार्यालयामध्ये बोलवतील आणि हयातीचा दाखला काढून घेतील. आता त्या ठिकाणीच ज्या लोकांचे हयाती दाखले ऑनलाईन पद्धतीने निघत नाहीत त्यांच्यावरती काम सुरू होऊन किंवा त्यांना काहीतरी पर्याय वगैरे आहे का हा सुद्धा त्या ठिकाणी घेतला जाणार आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना सांगतोय की जरी समजा ज्या लाभार्थ्यांनी हयाती दाखला ऑनलाईन पद्धतीने काढलेला आहे परंतु राज्यामध्ये जर 13,26,000 इतके लाभार्थी जर वंचित असतील तर कुठेतरी आपला लाभार्थी या ठिकाणी वंचित राहणार आहे. आणि ही संख्या जर कमी झाली तर लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की संख्या हीच आपली ताकद असते आणि जर ही संख्या जर कमी झाली तर साहजिकच त्या योजनेकडे सरकारचं दुर्लक्ष होईल. असं होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या ओळखीच्या लाभार्थ्याची हयाती दाखला काढलाय किंवा नाही, त्याची KYC वगैरे झाले किंवा नाही, या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. नाहीतर आता सरकारने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांना सूचना केल्या आहेत. मग संबंधित जिल्हाधिकारी काय करणार, तहसीलदारांना सूचना करील का आता ही शेवटची संधी नागरिकांना द्या किंवा लाभार्थ्यांना द्या, यानंतर मात्र हयाती दाखला काढला नाही तर पैसे डायरेक्ट बंद करा, अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा येऊ शकतील. लक्षात ठेवा, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की तहसीलदार कार्यालयामध्ये जर संबंधित ॲक्टिव्हिटी किंवा एखादी गोष्टीची कारवाई झाली नाही, उदाहरणार्थ KYC असेल, कागदपत्र जमा करायचे असेल किंवा हयाती दाखला किंवा उत्पन्न दाखला जर आपण वेळेत जमा जर केले नाही तर ते काय करतात, त्यांना रिमूव्ह करतात आणि बाजूला ठेवतात. म्हणजे त्यांना कट नाही करत, पेंडिंगला ठेवतात. पेंडिंगला ठेवल्यानंतर त्यांचा हप्ता बंद होतो आणि जेव्हा तुम्ही ते कागदपत्र सादर करता पुन्हा त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी जिल्ह्याची परमिशन घ्यावी लागते. तुम्ही जेव्हा तहसीलदार कार्यालयामध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की बाबा आमच्याकडे ओके आहे, आम्ही आता डेस्क 2ला पाठवलेलं आहे, वरती पाठवले, तेव्हा अप्रूव्हल येईल तेव्हा तुम्हाला ते पैसे मिळतील. हे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे योजनेतून बाद करण्याचा अधिकार कोणाला नाही, परंतु योजनेचा हप्ते थांबवण्याचा अधिकार संबंधित तहसीलदार कार्यालयाला असल्या कारणाने जर समजा तुम्ही जर वेळेत ह्या सगळ्या गोष्टी केल्या नाही तर तुमचे सुद्धा पैसे थांबू शकतात. अशा पद्धतीचे चित्र समोर राहत आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच होता की जे काही 13,26,000 जे काही लाभार्थी या ठिकाणी वंचित आहेत किंवा त्यांचे हयाती दाखला काढलेले नाहीत त्यांचं कदाचित ही शेवटची संधी असणार आहे. जर समजा तहसीलदार कार्यालयाने किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाने एखादं पत्र जाहीर करून संबंधित वेळेत जर तुम्ही काढलं नाही तर मात्र तुम्हाला रिमूव्ह केलं जाणार आहे. लक्षात ठेवा, म्हणून ती संधी सोडू नये. म्हणून थोडंसं अलर्ट राहा. ज्या लाभार्थ्यांना आता बऱ्यापैकी लाभार्थ्यांचा प्रॉब्लेम असेल म्हणून ते थांबलेले आहेत, बऱ्यापैकी लाभार्थ्यांनी काढलेले आहेत, पण ज्याचा निघतच नाही असे लाभार्थी हे सगळे असतील असं मला या ठिकाणी वाटतंय. पण त्यांच्यावरती आता खऱ्या अर्थाने तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालय कारवाई करणार आहे, काहीतरी पर्याय व्यवस्था सुचवणार आहेत आणि त्यांचं ते अनुदान आहे ते पुढे नियमित स्वरूपामध्ये चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करतील आणि शासन किंवा प्रशासन त्यावरती काहीतरी निर्णय सुद्धा घेईल. म्हणून तुम्ही थोडंसं तत्पर राहायचंय. तुमच्या तहसीलदार कार्यालयातून असे काही वेगवेगळ्या पद्धतीचे पत्र किंवा कॅम्प संदर्भात काही सूचना येते का त्या संदर्भात माहिती घेत राहा आणि तुमचं काम पूर्ण करून घ्या. फक्त ही शेवटची संधी सोडू नका, नाहीतर मात्र तुम्हाला रिमूव्ह केलं जाणार आणि हे पैसे तात्पुरत्या स्तरावरती थांबवलं जाणार. अशा पद्धतीची तुम्हाला एक माहिती द्यायची होती म्हणून ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.